पुण्यामध्ये रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवरती लघुशंका आणि अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा कराडला त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। पुण्याच्या गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकामध्ये भर सकाळी गौरव आहुजाने अश्लील प्रकार केला। सिग्नलवरती गाडी थांबवली त्याने आणि रस्त्याच्या मधोमध ही गाडी उभी केली आणि भर चौकामध्ये त्याने लघुशंका केली। ही विकृत सगळी घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे। MH12 RF 8419 या क्रमांकाच्या BMW गाडीमधून आलेल्या गौरवनं श्रीमंतीचा माज दाखवत सर्व कायदे धाब्यावरती बसवले। त्याच्या मित्राला सुद्धा आता पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे गौरवला ताब्यात घेण्याच्या आधी त्याने माफी मागत सरेंडर होणार असल्याचा व्हिडिओ देखील केलेला होता आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला होता। मिकी घई आमचे प्रतिनिधी या संदर्भामध्ये अधिकची माहिती देतात। मिकी, आता पोलिसांनी तर त्याला अटक केलेली आहे, पुढे नेमका काय पद्धतीने हा तपास जाणार आहे, काय नेमकी शिक्षा सुद्धा होऊ शकते? यामिनी, अगदी खरं, जसं आपण बघितलं की काल हा 25 वर्षीय गौरव आहुजा त्याच्या आलिशान BMW गाडीमध्ये रस्त्याच्या मधोमध थांबवतो काय, फुटपाथवर अर्थात रस्त्याच्या मधोमध डिवायडरमध्ये लघुशंका करतो, एवढंच काय तर अश्लील चाळे करतो। त्याच्या श्रीमंतीचा माज, त्याच्या पैशाचा माज देखील यातून दिसून येतो आणि त्यानंतर तो इथून पळून जातो। जवळपास काल संध्याकाळी कराड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर येरवडा पुणे पोलिसांची एक टीम कराडमध्ये दाखल झाली आणि काल रात्री उशिरा त्याला पुण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। आणि माझ्या मागे जे येरवडा पोलीस स्टेशन आपण बघतोय, गौरव आहुजा सध्या याच पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे, त्याला अटक दाखवण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच त्याचं या ठिकाणी ससून रुग्णालयामध्ये नेऊन त्याचं मेडिकल चेकअप देखील करण्यात आलेलं आहे। या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या हातामध्ये दारूची बाटली या ठिकाणी दिसते। या मेडिकल रिपोर्टमध्ये अजून काय माहिती येते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण ज्या पद्धतीने ते हातामध्ये दारूच्या बाटल्या घेऊन दारू पाशन करत होते, तर त्याच्यानंतर त्यांनी ड्रग्ज देखील घेतलेले आहेत का, अशी देखील शंका या ठिकाणी व्यक्त केली जाते। आणि त्यामुळेच पोलिसांना या मेडिकल रिपोर्टची देखील वाट बघतायत। आणि दुसरीकडे ही BMW आलिशान गाडी अजून सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली नाही। त्याच्या वडिलांना या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे की ती BMW जी आलिशान गाडी होती, या संपूर्ण ज्या प्रकारे त्यांनी हा प्रकार केलेला आहे, अश्लील चाळे केलेले आहेत, मदपाशन केलेलं आहे, गाडी चालवलेली आहे, रॅश ड्रायव्हिंग केलेली आहे, ती गाडी देखील पोलिसांना ताब्यात घ्यायची आहे। एवढंच काय तर त्याचा जो मित्र आहे, जो ओसवाल, त्याला देखील पोलिसांनी रात्री अटक केलेली आहे। या संपूर्ण गुन्ह्यामध्ये बारीक बारीक गोष्टी पोलीस या ठिकाणी बघतायत, कशा पद्धतीने यांना कडक शिक्षा देता येईल याकडे देखील पोलीस बघतायत। आपण जर रेकॉर्ड बघितलं या गौरव आहुजाचं, तर त्यांनी अशा पद्धतीने पहिल्यांदाच क्राईम केलेला आहे, गुन्हा केलेला असं बिलकुल नाही। 2021 साली बेटिंगमध्ये, क्रिकेटवर जे बेटिंग लावतात, यामध्ये पुण्यातील जे यंगस्टर्स आहेत, युवक आहेत, त्यांना कशा पद्धतीने ओढता येईल, त्यांचे पैसे यामध्ये कशा पद्धतीने गुंतवता येईल, या पद्धतीने देखील त्यांनी प्रयत्न केलेले होते। तेव्हा देखील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं होतं, अटक केलेली होती। त्यानंतर सुद्धा त्यांनी अशा प्रकारे, त्यामुळे कालचं जे प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर आता त्याच्यावरती आधीपासून ज्या पद्धतीचे गुन्हे आहेत, या सगळ्याची आता उकल होताना दिसते। धन्यवाद मिकी माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।